तर आरंभ होण्याचे शुभ आगमन स्वागत असेल. तर या ठिकाणी सामना सुरू होते. 4 षटकांची लढत असेल. या दोन टीम मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच टॉस जिंकलाय गावदेवी किरोली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा राहिलाय. नवनाथ गायकर पहिला मॅचचा हिरो तुम्ही पाहताय. अतिशय चांगला खेळ नवनाथ गायकरच्या माध्यमातून राहिलाय. अष्टवैली कामगिरी त्या समेत एका बाजूला विचार राजेश भोईर तुर्बे टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील राहिलाय. त्यामुळे मॅच अतिशय चांगली रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. तर सलामी जोडे मैदानावरती ओपनिंग ब्लास्टर तुम्ही पाहताय टीम गावदेवी तुर्बे टीमच्या माध्यमातून राजेश भोईर आणि त्याला साथ देणारा फलंदाज तुम्ही पाहताय मोहन भोईरला. तर सामना ठिकाणी सुरू होतोय. दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती जात असताना सेकंड राऊंडची पहिली मॅच येथून जिंकणारा संघ सरळ टॉप सुपर 8 मध्ये असेल. यासाठी चालू असेल लढत तुम्ही पाहताय. या दोन टीम मध्ये गावदेवी किरोली त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी तुर्बे पंचांचा ग्रीन सिग्नल सामना या ठिकाणी सुरू होतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नवनाथ गायकर पहिल्या चेंडू अगदी खोलात टाकलाय. नवनाथ गायकरनं क्षेत्ररक्षक आहेत वाडीश लॉंग ऑफ मध्ये वेदांत त्या ठिकाणी. नंतर पहिल्या बॉलवरती सिंगल पहिल्या चेंडू लॉर्ड फोल्टर्स अगदी कोलात टाकलेला चेंडू होता. सन्मान दिलाय मोहन भोईरनं. आणि ॲक्शन जर पाहिल्या पण नवनाथ गायकरची तर ऑस्ट्रेलियन संघाचा मिचेल स्टार्क अशा प्रकारे काहीतरी गोंधळाची ॲक्शन तुम्ही त्याची पाहताय. राजेश भोईर मागच्या मॅचचा हिरो तुम्ही पाहताय. भरपूर वेग आहे नवनाथकडे. पुन्हा एकदा फुलटॉस त्याच दिशेने चेंडू आलाय. वायडिश लॉंग ऑफ फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज. पॉवर प्ले म्हटलं की ज्या दिशेने तुम्ही क्षेत्ररक्षण सजवलंय त्या प्रकारची गोलंदाजी होणं हे गरजेचं असतं. आणि आत्तापर्यंत या दोन चेंडूवरती तेच पाहिलं आपण. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण सजवलंय त्या प्रकारची गोलंदाजी नवनाथ गायकरनं आत्तापर्यंत केली. दोन चेंडू सरळ वाडीश लॉंगॉफला क्षेत्ररक्षक तैनात केला. हा चेंडू सोडून दिलाय. कदाचित उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वलत्यात सांगतात पहिली अवांतर धाव येत असताना तुम्ही पाहता वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड होत आहे. टीमची टोटल पुढे जात असताना 3 या आकड्यावरती. हा चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंग ऑफ मध्ये झालं आकलं होतं आणि येथे मात्र मोहन भोईरला परतावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना नवनाथ गायकर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय. कारण की पॉवर प्ले म्हटलं की फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्ही सीमालगत लावू शकता. आणि अशा मोमेंटला ज्या प्रकारे एक वायडिश लॉंग ऑफ आहे त्यानंतर डीप विकेट आणि 3 चेंडू फेकले. 3 चेंडूंचा विचार केला. तिन्ही चेंडू वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला आणि त्यामध्ये एक विकेट प्रस्थापित केली नवनाथ गायकरनं. याच दरम्यान आमचे मान्य निलेश पाटील किरवली नितेश शेठ पाटील किरवली यांनी विनंती असेल पण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. तर नितेश शेठ पाटील यांच्याकडनं सलग 3 विकेट किरोली संघाचा कोणत्याही गोलंदाज पटकावेल तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी असेल किरोली संघाच्या गोलंदाजांना. कारण की 3000 रुपयाचं कॅश प्राईज नितेश शेठ पाटील यांच्याकडनं लावण्यात आलंय. नवीन फलंदाज मैदानावर येत असताना विराज चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. नवनाथ गायकरचा अनुभव काय असतंय सांगत असताना नवनाथ गायकरने आतापर्यंत 3 चेंडूवरती दाखवलाय. ऑनसाइड शपल फटका पाचला. क्षेत्ररक्षक जज करतोय. कल्पेश त्या ठिकाणी होते आणि सुरेख झेल त्या ठिकाणी टिपल्या शॉर्ट स्क्वेअर लेगला. आणखी एक धक्का. सलग 2 बॉल 2 विकेट. कौतुकास्पद कामगिरी करतोय गोलंदाज नवनाथ गायकर. ज्या प्रकारे पॉवर प्ले मध्ये मी म्हणेन मुभा असते फलंदाज. परंतु अशा मोमेंटला पुणे तुर्बे संघाच्या
या फलंदाजांना कोणतीही संधी देण्यात येत नाही मोठे फटके खेळण्यापासून, आणि याचंच कारण आहे अनुभव हे नवनाथ गायकरने आत्तापर्यंत दाखवला आहे. 2 विकेट मिळवल्या आहेत. तुर्बे संघ थोडासा अडचणीमध्ये तुम्ही पाहताय, कारण की एकही मोठा फटका या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी भरपूर चांगली राहिली होती टीम गावदेवी किरोली टीमच्या माध्यमातून, कारण की विरोधी संघ होता वाकलन, त्या संघाला फक्त 40 धावसंख्येवरती रोखलं होतं 5 षटकामध्ये. आणि त्याच प्रकारे सुरुवात ह्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये नवनाथ गायकर करून देतोय, कारण की 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले, मोहन भोईर त्यानंतर विराज पाटील, आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर धावसंख्या दाफलकर फक्त आहेत त्या 3, म्हणजे कुठे ना जबरदस्त कामगिरी. आणि हॅट्रिक बॉल आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज नवनाथ गायकर. ज्या प्रकारे पारितोषिक लावण्यात आलं आहे नितेश शेठ पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं, आणि ह्या बॉलवर जर विकेट आली तर विकेट हॅट्रिक संपन्न करू शकेल. ते म्हणजेच नवनाथ गायकर अनुभव एक्सपिरियन्स काय असतं हे भरपूर चांगलं माहिती आहे, आणि आत्तापर्यंत चांगली कामगिरी. हा चेंडू पहा अतिशय तिखट बॉम्बसर होता, भन्नाट बेगे चेंडूमध्ये होते, कुठल्याही स्पॉटवरून चेंडू टेकअप केलं, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, चेंडू बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. डॉट बॉल. त्याच दरम्यान आमचे मान्यवर प्रशांतजी पाटील आणि त्यानंतर मयूर पाटील इथे शुभागमन झाले, विनंती असेल आपण या एक चांगले खेळवले आहेत ते किरोली संघाचे. डायरेक्ट हिट नाही झाल्या, परंतु शेवटचा बॉल देखील डॉट. पहिले षटक राहिलं टीम गावदेवी किरोली टीमच्या नावावरती, कारण की पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये फक्त आल्या 3 धावा आणि 2 सफलता मिळवल्यात नवनाथ गायकरनं. जबरदस्त कामगिरी नवनाथ गायकरची राहिली. मागच्या मॅचमध्ये देखील जर मागच्या मॅचचं आपण इक्वेशन पाहिलं, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या फक्त 3 धावा नवनाथ गायकरनं खर्च केले होते, 1 विकेट मिळवली होती, परंतु ह्यावेळेला त्यापेक्षाहून चांगली कामगिरी केली आहे, कारण की पहिल्या पॉवर प्लेवरमध्ये 3 धावा त्यानंतर 2 विकेट, म्हणजे कुठं काय ना अतिशय चांगली कामगिरी राहिली नवनाथ गायकरची. परंतु तुर्बे संघासाठी चिंतेची बाब आहे, परंतु बेनिफिट असेल, कारण की राजेश भोईर अद्याप मैदानावरती आहे, त्यामुळे मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवू शकेल. जर राजेश भोईरने इथून चांगली इनिंग साकारली तर टीम चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपेल. त्या अनुषंगानं राजेश भोईरला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल. पहिल्या मॅचमध्ये काहीतरी अशी स्थिती होती, राजाराणी गोटच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या 2 षटकामध्ये अगदी कमी धावसंख्या होत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये राजेश टीम गावदेवी तुर्बे टीमसाठी आणि तेथून 64 धावसंख्या बनवल्या होत्या. त्या अनुषंगानं ह्या मॅचमध्ये देखील अशा असतील गावदेवी तुर्बे टीमला बॅट्समन राजेश भोईर करणं, तर राजेश भोईर ती कमतरता पूर्ण करावी लागेल. या मॅचमध्ये देखील प्रेशर असेल आता राजेश भोईरवरती, परंतु येथून एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, एक भागीदाराची गरज आहे गावदेवी तुर्बे टीमसाठी. हा चेंडू कट करायचा होता, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. ज्या प्रकारे सुरुवात केली होती या मॅचमध्ये सागर पाटील देखील चांगला गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी सातत्याने राहिली आहे टीम गावदेवी क्रिकेट टीमसाठी. पहिले चेंडू डॉट फेकलाय, लेफ्ट हँड कोणता फटका फसला, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज येते मात्र कॉटन बॉल, फलंदाज बाद, मोठी विकेट राजेश भोईर. हा मोठा जाला गाला लागलाय, मी म्हणेन पाहिलं गेलं तर राजेश भोईरला परतावं लागतंय. मोठी विकेट सागर पाटीलला मिळत्या, आणि राजेश भोईर देखील नाराज करतोय आपल्या पाठीराख्यांना, खेळाडूंना नाराज करतोय, कारण की राजेश भोईरचा विचार केला तर मॅचमध्ये मी म्हणा हवा तसा परफॉर्मन्स राहिला नाही आहे, कारण की विचार केला फक्त 1 धावसंख्येचं योगदान त्याने दिलं आणि बाद होतोय. आता जिम्मेदारी मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती येऊन ठेपल्या, पण संघ पूर्णतः अडचणीमध्ये आलाय. चिंतेचा सावळ आता तुर्बे संघावरती आहे. सागर पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू 8 टाइम, दुसरा चेंडू थोडासा ओव्हरफिच होता, परंतु गती कमी होती चेंडूमध्ये, आणि बॅटची लिडिंग एज आणि कॉटन बॉल अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी डिप्ले सागर पाटीलनं, आणि मोठी विकेट मिळवून दिले. सुस्थितीमध्ये पाहायला मिळतं आतापर्यंत गावदेवी किरोली संघ, कारण की 3 फलंदाज अगदी महत्त्वाचे बाद केलेत. नवीन फलंदाज मैदानावरती महेश दवणे, आणि एका बाजूला महेश भोईर देखील आहे. महेश दवणेकडे अनुभव भरपूर चांगला आहे, परंतु येथे चांगल्या फलंदाजाची गरज आहे. मोठा फटका केला तर चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहतोय. गती जी हवी आहे फलंदाजाला ती गती प्राप्त करून देत नाही गोलंदाज सागर पाटील,
कारण की पाहिलं गेलं तर ती अतिशय कमी ठेवते चेंडूमध्ये. चेंडू परंतु स्विंग कट तुम्ही पाहता चेंडूमध्ये कटर पद्धतीची गोंधळाची तुम्ही पाहताय आतापर्यंत सागर पाटीलच्या माध्यमातून टॅप करत असताना आणखी एक डॉट जबरदस्त कामगिरी तुम्ही पाहताय सागर पाटीलच्या माध्यमातून. चौथा चेंडू डॉट फेकलाय सागर पाटीलला. आणि पाहिलं गेलं तर मागच्या मॅचमध्ये देखील पहिले 4 चेंडू डॉट फेकले सागर पाटीलने जेव्हा गोलंदाजी करत होता. आणि ह्याही मॅचमध्ये देखील पहिले 4 चेंडू डॉट म्हणजे कुठे काय जबरदस्त कामगिरी. अक्को टापाय चेंडू येते मात्र लॉ ऑफ छत्रशेठ त्यांना त्या डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगले फिल्डिंग थ्रो फेकी देखील भरपूर चांगल्या. सिंगल धावाली आहे फक्त. आणि ह्या बॉलवरती एकेरी धावसंख्या संघ पुढे जात असताना दाफलकावर धावा 4 या आकड्यावरती संघ अडचणीमध्ये. आत्तापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपला. एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. ही चिंतेची बाब आहे. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 2. अगदी कोलाट टाकला याकलंद चेंडू फलंदाजाला कोणते उत्तर नव्हते चेंडूचं. शेवटचा बॉल डॉट एकदा जोरदार सागर पाटीलसाठी होऊ देत कारण की फक्त एकच धाव या षटकामध्ये अनेक महत्वाची विकेट राजेश भोईरची मिळवून दिल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 12 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. दाफलकर धावेत फक्त आणि फक्त 4 आणि गडीबाद झाले 3. तर पाहिलं गेलं तर पहिल्या 2 षटकांचा आहे. बारा धावा दाफलकावरती लागल्यात. पहिल्या 4 धावा दाफलकावरती लागल्यात माफ करा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 कल्पेश तरे. पहिल्या 2 गोलंदाजांनी भरपूर चांगली कामगिरी केली. एका बाजू नवनाथ गायकनं पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा 2 विकेट. त्यानंतर सागर पाटीलनं त्याहून चांगली कामगिरी. पाहिलं गेलं तर एकच धाव आणि 1 विकेट त्याला मिळवल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 3 कल्पेश तरे आलाय. बॉलिंग जर पाहिले आत्तापर्यंत गावदेवी किरोली संघाच्या माध्यमातून पहिल्याच बॉल फुलटॉस फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी राकेश होत्या आणि जबरदस्त झेल टिपलाय आणि फलंदाज महेश देवण्याला देखील परतावा लागेल. मी म्हणे एकही फलंदाज चांगली कामगिरी करत नाहीये टीम गावदेवी तुर्बे टीमसाठी. ही चिंतेची बाब आहे. चांगल्या स्थितीमध्ये जायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज देखील आहे. परंतु फटके घेण्याचा प्रयत्न जरूर होत आहेत परंतु फलंदाज अपयशी ठरत आहेत. आणखी 1 विकेट महेश देवण्याला परतावं लागेल. विकेट नंबर 4 मैदानातून बाहेर जात असताना. तर बॉलिंग अटॅक जर पाहिलं आपण आतापर्यंत किरोली टीमचा तर भरपूर चांगला. पहिल्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी त्यांची झाली होती आणि ह्या मॅचमध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी अटॅक आतापर्यंत पाहिला आहे. कारण की फक्त 4 धावा षटक क्रमांक 3 सुरू आहे. नवीन फलंदाज संकेत पावशे डावखुरे त्याचा फलंदाज. हा चेंडू देखील फटका पाचला. क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑन मध्ये आणि त्यामध्ये चांगला झेल टिपल्या. सलग 2 बॉल 2 विकेट. कल्पेश तरे पुन्हा एकदा हॅट्रिकच्या अंबाट्यावरती आला. हॅट्रिक बॉल त्याच्या हातामध्ये असेल आणि ज्या प्रकारे पारितोषिक लावण्यात आलंय नितेश शेठ पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज. पहिल्या ओव्हरमध्ये देखील संधी आली होती नवनाथ गायकरला आणि ह्या ओव्हरमध्ये देखील संधी आली आहे आता मात्र कल्पेश तरेला.
तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक बॉल कल्पेश सरच्या हातामध्ये हॅट्रिक बॉल तुम्ही पाहताय. स्ट्राईकला बॅट्समन अनिकेत गोलंदाज सज्ज होतोय. अगदी गोलात टाकला योआखने चेंडू अगदी बॅक टू द बॉलर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येईपर्यंत अवधी होता. एक धाव घेणारा चेंडू मिड ऑफमध्ये ट्रॅव्हल झाला. एकेरी धावसंख्येनं टीमची धावसंख्या पुढे सरसवते 5 या आकड्यावरती. 5 धावा धाफलकावरती लागले जाते. संघ तुर्पे संघ अगदी बॅकवरती पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 3 कल्पेश देखील भरपूर चांगली कामगिरी करतो या मॅचमध्ये. ज्या 2 गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती त्याच प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये होत असताना तुम्ही पाहताय टीम गावदेवी किरोली संघाचा गोलंदाज कल्पेश तरेच्या माध्यमातून. महेश भोईर मागच्या मॅचमध्ये चांगले फटके खेचले होत्या. आता फक्त त्याच्याकडे 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कारण की 4 षटकांची मॅच तुम्ही पाहताय. कारण की सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. फक्त 9 चेंडूंचा खेळ उरला आहे. हा चेंडू अगदी शॉर्टने डिलिव्हरी होती परंतु सुरेख लाईन लेंथवरती आणखी एक डॉट चेंडू आलाय. ऑन ट्रॅकवरती कल्पेश. हा चेंडू आता मात्र लाईन पाहावी लागेल. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर वाढ बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा धाव धाफलकावरती ॲड होईल. अतिरिक्त गती प्राप्त करण्याच्या नादामध्ये हा चेंडू कदाचित उजव्या एसटीच्या बाहेर गेलाय. पंचाने दंडित घोषित केला. एक धाव एक्स्ट्रा होते. एकेरी धावांना टीमची टोटल पुढे जात असताना 6 या आकड्यावरती. अजून डबल डिजिटमध्ये धावसंख्या पाहायला मिळत नाही. हा चेंडू उडवला. मिस्टामी स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करत असताना डीप विकेटला या ठिकाणी सागर पाटील चांगला झेल टिपल्या तिसऱ्या अटॅम्पमध्ये. थोडेसे फंबल झाले होते परंतु झेलला कॅरी केलं शेवटच्या मोमेंटला तिसऱ्या अटॅम्पमध्ये. आणि आणखी एक दे धक्का टीम गावदेवी तुर्बे टीमला. महेश भोईर बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर तुम्ही पाहताय येथे 6वा धक्का बसलाय टीम गावदेवी तुर्बे टीमला. तर नवीन फलंदाज सुजल भोईर कल्पेश त्याचं कौतुक करावं लागलं. आतापर्यंत चेंडू फेकले त्या ओव्हरमध्ये 5 आणि 5 चेंडू फेकी करत असताना 1 धाव आणि 3 विकेट. एक एक्स्ट्रा धाव त्यामध्ये ॲड होती. एकूण तरी 2 धावा त्यानं खर्च केल्यात. तर सलग 3 षटकांडोके तुर्बे टीमच्या कोणत्याही फलंदाजानंतर जेडी पाटील पिसारवे यांच्याकडे 3,000 रुपयाचा कॅश प्राईज. हा चेंडू देखील भन्नाट वेग परंतु उजव्या एसटीच्या बाहेर. जेव्हा जेव्हा गती प्राप्त करण्याच्या नादामध्ये हा गोलंदाज ट्राय करतोय तेव्हा मात्र दिशेवरती नियंत्रण त्याचं राहत नाही आहे. तर टॉससाठी या पुढची मॅच चिंचवली त्यांच्या आगे असेल वलप. दोन्ही टीमला विनंती करतोय आपण इनिंग समाप्त होण्याच्या आत टॉससाठी यायचं. आपल्याला ऑफिशियल कॉल असेल. जसं इनिंग समाप्त होईल तसं आपण टॉस करू. दोन्ही कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतोय आपण या टॉससाठी. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. दाफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 आणि विकेट देखील गेले 6 म्हणजे 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. आता फक्त 6 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे उरला आहे. धावा दाफलकर फक्त आणि फक्त 7 धावा दाफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. पॉलिन ट्रॅक वरती वेदांत तरे तुम्ही पाहताय. स्ट्राईकला बॅट्समन तुम्ही पाहताय अनिकेत. फक्त 7 धाव दाफलकावरती. शेवटच्या 6 बॉलवरती आक्रमक होईल का? परंतु काय जबरदस्त कामगिरी, काय इम्प्रूव्हमेंट आहे या गावदेवी क्रिकेट टीमच्या गोलंदाजामध्ये. हा चेंडू वेस्टर्नवरती आदळला आहे. धाव तर कंप्लीट झाली. एक दुसरी धावसाठी निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना तुम्ही पाहताय. एकंदरीत या दुहेरी धावसंख्येने टीमची टोटल पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. आणि टीमचा विचार केला तर अगदी 2 मुले आहेत. एक त्यांचा
पप्पा गेलो त्यांना काका देखील या टीममध्ये खेळतो. असे म्हणजे अगदी घरगुती संघ बांधला गेला आहे टीम गावदेवी किरोली. आणि टीम स्पिरिट तुम्ही पाहू शकाल टीमची एकता किती आहे. आणि याचंच कारण एक जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू पन्नाट वेग होता परंतु खूप लवकर घेऊन बसला बॅट्समन अनिकेत. तर रमेश त्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर डाय मारून कॅच पकडली तर नितेश पाटील यांच्याकडनं 500 आणि गुलशन पाटील यांच्याकडनं 500 टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राईज. हा चेंडू फटका फसलाय पुढे सरसर स्वतः यष्टीरक्षक आणि जबरदस्त झेल टिपलाय. आतापर्यंत क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल टीम गावदेवी किरोली संघाच्या माध्यमातून. एक कॅच ड्रॉप झाले त्यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज तुम्ही क्रमांक तुम्ही पाहताय विकेट नंबर 7 बदण्यात बाहेर जात असताना अनिकेत बाद होतोय. मी खेळ दाखवत नाहीये खेळपट्टी टिकून राहत नाहीये आणि याचंच कारण एक लो स्कोर तुम्ही पाहताय. आतापर्यंतचा जर विचार केला स्पर्धामध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या तुर्बे टीमने आतापर्यंत बनवल्यात. फक्त 8 धावा 9 धावा दाफलकावरती लागल्यात. अंतिम षटक तुम्ही पाहताय वेदांत तरेच्या माध्यमातून अगदी कोलात टाकलाय. जेव्हा चेंडू तितक्या सुरेख चेंडूला खोदून काढला. एक धाव कंप्लीट. एकच धावसंख्येमध्ये समाधान मानतोय. चला शेवटचा ऑफिशियल कॉल पुढच्या टीमला वलप आणि चिंचवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी या कारण की अगदी शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमधील. तर आपण टॉससाठी या चिंचवली टीमचे कॅप्टन त्यानंतर वलप टीमचे कॅप्टन. सुजल भोयर स्ट्रायकर यांवरती. हा चेंडू उडवलाय बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि चेंडू सरळ प्रयत्न भरपूर चांगले केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कल्पेश होते. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. 4 धावा आपल्या टीमसाठी मी म्हणेन वाचवल्या गेल्यात. पंच चेक करतायत थर्ड अंपायर. ओके जबरदस्त क्षेत्ररक्षण अगदी 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्यात सेव्ह केल्यात मी म्हणेन. आणि 2 धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या 12 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक का हे पहिल्या इनिंग मधील. हा चेंडू क्लीन बॉल्ड आणि ते मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर देखील विकेट आल्या आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तर एकंदरीत 12 आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये 13 धावसंख्येची गरज असेल. तर टॉससाठी या मी विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन चिंचवली आणि वलप. 5 शेवटचा ऑफिशियल कॉल इनिंग समाप्त झाली आहे. तर व्यासपीठावरती एक तिरुपती गावचे माजी खेळाडू एकनाथ दादा मात्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. स्वागत असेल आपलं. हॅलो. तर दोन्ही संघाचे संघनायक देखील या ठिकाणी आलेत. मी सन्माननीय तुर्भेगावचे समाजसेवक अरुण भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. वलभ आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचवली हा संघ असेल.
5 षटकांची मॅच असेल. कंपल्सरी ड्रेसिंग चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर बॅट्समन पाठवायचे आहेत लगेच. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय टीम वलपनं. तर आपला डिसिजन काय असेल? थोडा डिसिजन पेंडिंग ठेवतो 5 मिनिटासाठी. यस, डिसिजन पेंडिंग आहे. एकंदरीत आयोजन खूप सुरेख आहे. या आयोजनाविषयी काय म्हणशील? सध्या तरी विनर मॅच चालू आहे. आपल्याला थोडासा आणखी वेळ मिळालाय. अजूनही आपले काही खेळाडू नाही आहेत. प्लेइंग 11 मध्ये चेंजेस आणि एकंदरीत ह्या आयोजनाविषयी. प्लेइंग 11 मध्ये पहिला 11 प्लेयर झाले तेच नशीब आहेत आमचे समजा. बाकी काही नाही. आणि ग्राउंड अतिशय सुंदर बनवलं आहे आणि आमची म्हणजे फर्स्ट एंट्री आहे. आधी विदाउट प्रॅक्टिसमध्ये आम्ही खेळणार आहे. यस, थँक्यू. हे होते टीम वलपचे कॅप्टन. तर टॉस जिंकलाय टीम वलपनं आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तर दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया प्रिव्हियस मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच अतुल आणि त्याचबरोबर साईदादा पाटील. मॅच बिटवीन JCC तुर्भे आणि गावदेवी किरवली या दोन संघांदरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकून किरवलीने फिल्डिंग केली आणि जबरदस्त बॉलिंग युनिटने कामगिरी केलेली आहे. 13 धावांचं माफक आव्हान आहे आणि मैदानाच्या आत आपल्याला अष्टपैलू पाहायला मिळतात. ते नवनाथ गायकर आणि त्यांच्या सोबतीला सागर पाटील. तर पहिल्या षटकामध्ये मोहन भोईर यांना आपण पाहत आहोत. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग. या संघाने देखील चांगली बॅटिंग केली होती पण या मॅचमध्ये ते झालं नाही. एका मागोमाग विकेट पडत गेल्या. 7 विकेट पडल्या आणि त्यामुळे धावसंख्येची कुठेतरी कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. डावाला सुरुवात होते. 13चं लक्ष. पहिला बॉल घेऊन मोहन भोईर. यॉर्कर आलाय पहिलाच. हे जर बॉल येत राहिले तर ही मॅच देखील बनणार आहे. नवनाथला माहिती आहे जर यावेळेला आपण विकेट देतोय तर कुठेतरी या 13 धावा रायगड कल्याण पोल मधला स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाचा हा मालिकावीर होता. नवनाथ एज आहे मागे. थर्ड मॅन चांगला झेल आणि विकेट. फलंदाज बाद. मोहन भोईर अचूक लाईन अँड लेंथ वरती सध्या तरी गोलंदाजी करतात. पण जेव्हा जेव्हा तुम्ही लो स्कोरला डिफेंड करत असता एखाद बॉल जरी खराब पडला तरी मॅच तुमची जाऊ शकते. मोहन भोईरला माहिती आहे. त्यामुळे ते ॲक्युरेसी त्याची आपण गेले कित्येक वर्ष या संघासाठी पाहत आहोत आणि इम्प्रेसिव्ह बॉलिंग पहिल्या मॅचमध्ये देखील त्याने केली होती. या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ते अर्थातच 13चं टार्गेट आहे. छोटंसं वादळ मैदानाच्या आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये वादळ येतं तेव्हा तेव्हा तुम्हाला शारजाची आठवण होईल. सँडस्ट्रोम नंतर सचिन तेंडुलकर यांनी केलेली ती बॅटिंग आणि आता तो व्यासपीठावरती आला तर मात्र इथे एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळेल. पुलंत्या मिडॉन सिली मिडॉन सुपर. जिथे फिल्डर ठेवलाय तशी या वेळेला मात्र आपण पाहतोय फारच बाहेर लेग स्टम्पचा एक्सपेरिमेंट करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता बॉलरचा. अंपरचा सिग्नल येत असताना वाईड. आतापर्यंत चांगली बॉलिंग जशी फील्ड पोझिशन आपण पाहत आहोत मोहन भोईर
यांच्याकडून आपल्याला फिल्डिंग देखील तशीच पाहायला मिळते. विकेट नंतर ही पहिली धाव येत असताना वाईटच्या स्वरूपात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेतात मोहन. फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड उडवलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 13चं माफक आव्हान आलाय, दर्जेदार षटकार. अल्पेश तरे आलेत आणि तरेचा बॅट मधून चांगला फटका पण पाहतोय. षटकारासोबत धावा 7 या आकड्यावरती आणि आता पाहिजेत त्या फक्त 6 धावा. पुढच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. वलब्बी आणि चिंचवली या दोन संघांदरम्यान टॉस देखील कंप्लीट झालेला आहे. वन्स अगेन वाईडिश लॉंग ऑन खेडे बॉल आणि पहिल्या टप्प्यावरती हा देखील सीमारेषेच्या बाहेर. मॅचची हवा काढणारे दोनही फटके. षटकारासोबत आलाय चौकार. धावा पाहिजेत त्या आता फक्त 2. शेवटचा एक बॉल या पहिल्या षटकातील असेल. धावा 2 पाहिजेत 19 बॉल मध्ये. बॅकफुटला गेला होता बॉल, पडलाय, बार वळतो आणि अंपायरचा सिग्नल. वाईट स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची गरज आहे. बारा धावा फलकावरती. शेवटचा एक बॉल आहे आणि या मॅच मध्ये हवा तसा संघर्ष पाहायला मिळाला नाही. पूल केला बॉल सध्या आपण पाहतोय चाललाय पॅव्हलियनच्या दिशेने. मॅच फिनिश. अभिनंदन टीम. गावदेवी किरवली संघाने दणदणीत दुसरा विजय मिळवला. जबरदस्त बॉलिंग आणि फलंदाजांना मात्र तितकं काही करायचंच नव्हतं. फक्त होत्या त्या 13 धावा. काल जय वागेश्वर किरवली क्वालिफाय झालेली आहे आणि आज आपण पाहतोय गावदेवी किरवली देखील